मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की सकाळी लवकर उठावे, पण यामागे नक्की काय विज्ञान आहे? रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या पुस्तकात केवळ अध्यात्म किंवा मोटिवेशन नाही, तर मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचा म्हणजे न्यूरोसायन्सचा अभ्यास मांडला आहे. संशोधन सांगते की आपल्या मेंदूची कार्यक्षमता सकाळी जितकी असते तितकीच ती दिवसभरात कधीच नसते. आज आपण पाहणार आहोत की सकाळी 5 वाजता उठल्याने आपल्या मेंदूमध्ये असे कोणते रासायनिक बदल होतात जे आपल्याला इतरांपेक्षा 10 पटीने जास्त बुद्धिमान आणि यशस्वी बनवू शकतात. लेखक पुस्तकात एक अतिशय महत्त्वाची वैज्ञानिक संकल्पना सांगतात. तिला म्हणतात ट्रान्झिट हाय फ्रंटॅलिटी. सकाळी 5 वाजता आपल्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो भाग विचार करणे, चिंता करणे आणि निर्णय घेण्याचे काम करतो, काही काळासाठी शांत असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर सकाळी तुमच्या डोक्यात चालणारी विचारांची नको असलेली बडबड बंद असते. या वेळेत आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हार्मोन्स नैसर्गिकरित्या वाढतात. यामुळे तुमचा मेंदू आपोआप एका फ्लो स्टेटमध्ये जातो, जिथे तुमची एकाग्रता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर असते. आता समजून घेऊया पुस्तकातील प्रसिद्ध 20-20-20 नियमामागील सायन्स. पहिली 20 मिनिटे सकाळी 5 ते 5:20 या वेळेत व्यायाम केल्याने शरीरात कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि BDNF ब्रेन डिराइव्ड न्यूट्रोफिक फॅक्टर नावाचे केमिकल रिलीज होते. हे केमिकल तुमच्या मेंदूच्या पेशींची दुरुस्ती करते आणि स्मरणशक्ती वाढवते. आता दुसरी 20 मिनिटे 5:20 ते 5:40 दरम्यान जर्नल लिहिणे किंवा ध्यान केल्याने तुमच्या मेंदूची अल्फा वेव्ज वाढतात. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि दिवसभरातील ताणतणाव हाताळण्याची ताकद मिळते. आता तिसरी 20 मिनिटे त्याच्यामध्ये काय करायचं तर ग्रो. 5:40 ते 6 या वेळेत नवीन माहिती वाचल्याने मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात, ज्यामुळे तुमची शिकण्याची गती वाढते. अनेक जण 2-3 दिवस 5 वाजता उठतात आणि नंतर सोडून देतात, कारण त्यांना खूप थकल्यासारखे वाटते. विज्ञानानुसार मेंदूला जुनी सवय मोडून नवीन न्यूरल पाथवे तयार करायला 66 दिवस लागतात. पहिले 22 दिवस जुनी सवय नष्ट करण्यात जातात, पुढचे 22 दिवस मेंदू नवीन सवय स्वीकारतो आणि शेवटचे 22 दिवस ती सवय मेंदूमध्ये कायमची लॉक होते. ज्यामुळे जर सुरुवातीला त्रास झाला तर समजून घ्या की तुमचा मेंदू स्वतःला रिवायर करत आहे. यशस्वी होणे ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर ते एक शास्त्र आहे आणि या शास्त्राची पहिली पायरी म्हणजे तुमच्या सकाळवर नियंत्रण मिळवणे. तुम्हाला काय वाटते? या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये बदल करणार का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. विज्ञानावर आधारित अशीच माहिती पुढेही पाहण्यासाठी या व्हिडिओ